नमस्कार. ॲडव्होकेट योगेश माकणे, अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष. मित्रांनो, ही बातमी सकाळी वाचली आणि मन अतिशय खिन्न दुःखी झालं. ही बातमी आहे इंग्लिशमध्ये. ज्यांना इंग्लिश कळतं त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी ही बातमी काय आहे ती सांगतो. पुण्यापासून अगदी जवळ असलेला एक तालुका आहे, 60-65 किलोमीटर अंतरावरती, भोर नावाचा. आणि तिथे एका 90 वर्षाच्या व्यक्तीला पॅरालिसिसचा अटॅक आला. त्याला गावातनं प्राथमिक उपचार केंद्र किंवा जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स पोचत शकत नव्हती, म्हणून ही अशी डोली करून 4 माणसांनी त्याला 3 ते 4 किलोमीटर नेलं. तोपर्यंत तो जो पॅरालिसिसचा अटॅक होता त्याचा इफेक्ट वाढलेला होता आणि त्यामुळे तो पूर्ण पॅरालिटिक झाला. तर हे का घडलं मित्रांनो? तर गावामध्ये जायला रस्ता नाही आहे. बघा किती मोठी शोकांतिका आहे की आज मनुष्याच्या जीवावरती बेतायला लागलेलं आहे, पण सरकारकडे लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आहेत, पण गावांमध्ये रस्ता करायला सरकारकडे पैसे नाही आहेत. सरकारकडे एक नवीन शक्तीपीठ महामार्गासाठी 84,000 कोटीचं बजेट आहे, पण शाळांना अनुदान देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत. तिकडं नागपूरमधली एक बातमी आहे, विद्यार्थी नसलेल्या महाविद्यालयांना, ऐका मित्रांनो, विद्यार्थी नसलेल्या महाविद्यालयांना अनुदान वाढवण्याची घोषणा राज्य सरकारने केली. अरे कोणासाठी केली? जिथं विद्यार्थीच नाही आहेत तिथं कोण शिकवतंय? मग हा सगळा एक घोटाळा नाही आहे का? आणि हीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये नाही आहे फक्त, तर शहरांमध्ये देखील आहे. आज पुण्यासारख्या शहराची ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षातल्या, मग ते NCP असो, काँग्रेस असो, शिवसेना असो आणि आत्ताची ही भाजपा असो, या सगळ्यांनी मिळून जी रीतसर वाट लावलेली आहे, त्या वाट लावलेल्या पुण्यामध्ये अक्षरशः आम्ही रोज उकिरड्यामध्ये जगतोय. हीच अवस्था नाशिकची आहे, हीच अवस्था संभाजीनगरची आहे, ठाण्याची आहे, मुंबईची आहे. ज्या काँग्रेसला आम्ही शिव्या द्यायचो की त्यांच्या राज्यामध्ये अजूनही लोकांना रस्ता, वीज, पाणी आणि अन्न ह्याच्या पलीकडं जाता येत नाहीये कारण ह्या गरजाच भागलेल्या नाहीयेत, त्याचं पुढचं वर्जन या भ्रष्ट जनता पार्टीने आपल्या समोर उभं केलेलं आहे. आज शहरातल्या चांगल्या चांगल्या रस्त्यांची चाळण झालेली आहे. आज कितीतरी हायवेजला खड्डे पडलेले आहेत. आणि हे जे उदाहरण आहे, हे असं उदाहरण तर गावागावांमध्ये आहे. रस्ता नाही, लाईट नाही, प्राथमिक आरोग्याची सुविधा नाही, मराठी शाळा बंद व्हायला लागलेल्या आहेत. मग हे जे सगळं राज्य चालवलं जातंय, हे कोणासाठी चालवलं जातंय? ह्याच भोर तालुक्यामध्ये लागून एक शेजारी वेल्हा नावाचा तालुका आहे, तिथं अदानीचा प्रोजेक्ट येतोय, विंड मिलचा, त्यातनं वीज निर्मिती होणार आहे. तो जो तालुका आहे आणि जिथं विंड मिल बसवल्या जाणार आहेत ते अगदी दुर्गम भागात आहे. त्या दुर्गम भागामध्ये पोचायला जवळजवळ आज 2-2.5 तास लागतात, पण तिथे मात्र फक्त आणि फक्त अदानीसाठी रिंग रोडचं काम या राज्य सरकारने जोरात चालू केलेलं आहे. तुमच्याकडे रिंग रोडसाठी पैसे आहेत, तुमच्याकडे शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे आहेत, तुमच्याकडे लाडक्या बहिणीसाठी पैसे आहेत, पण आमच्या प्राथमिक गरजा देखील तुम्ही पूर्ण करू शकत नाहीत, तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून. अरे लाज कशी वाटत नाही? तुम्ही भांडवलदारांना एवढे शरण गेलेले आहात, भांडवलदार तुमचा मालक झालेला आहे आणि मत मात्र तुम्ही नागरिकाकडे मागता, आमच्याकडनं कर घेता. त्या कराचं काय होतं? आज शहरांमध्ये देखील हीच अवस्था आहे. शहरांमधलं ट्रॅफिक हे 1-1 किलोमीटर जायला 20-20 मिनिटं लागायला लागलेली आहेत. जेव्हा आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकतो आणि एखादी ॲम्ब्युलन्स येते, जीव अक्षरशः कासावीस होतो की ह्या ट्रॅफिकमधनं ही ॲम्ब्युलन्स त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचेल की नाही,
आणि ती व्यक्ती जिवंत राहील की नाही? असलेल्या शहरांमध्ये नको तेवढा FSI दिलेला आहे, रस्त्यांची रुंदी तेवढीच, सांडपाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेजची क्षमता तेवढीच, पाण्याची क्षमता तेवढीच. मग का या शहरांची तुम्ही उकिरडी करताय आणि का या गावांची दुरावस्था झालेली आहे? कोणासाठी आणि कशासाठी तुम्ही राज्य करताय? मुख्यमंत्री काल टेस्लाच्या गाडीमध्ये बसून फोटो काढत होते. अहो, लाज वाटते का तुम्हाला फडणवीस? लाज वाटते? टेस्लाच्या गाडीत बसून फोटो काढताय, इथं माणसांच्या घरापर्यंत रोड नाहीये आणि तुम्ही टेस्लाला काय इथं इंडिया द्यायला सांगताय? कशासाठी सांगताय? हप्त्यांसाठीच ना. तुमचा सर्वोच्च नेता आणि तुम्ही त्या तुमचा अडकलेला जो अदानी आहे अमेरिकेमध्ये, त्याला शिक्षा होऊ नये म्हणूनच टेस्लाला यायला सांगितलं ना. इथं पायघड्या घातल्या, त्याला रेड कार्पेट घातलं. अहो, निषेध आहे तुमचा, निषेध आहे. वकील म्हणून मी एक वकील असल्यामुळं तुम्हाला वकील म्हणायची मला लाज वाटतेय. कारण तुम्हाला कल्याणकारी राज्याची भारतीय संविधानाने घालून दिलेली कन्सेप्टच कळलेली नाहीये. तुमचं कल्याण फक्त काही भांडवलदारांशी, कारखानदारांशी आहे, जे तुम्हाला इलेक्शनमध्ये पैसे देतात. तुमचं या नागरिकांशी काही घेणं देणं नाहीये. तुम्हाला या नागरिकांबद्दल काही संवेदना राहिलेली नाहीये. आज आमच्या हिंजवडीची IT पार्कची वॉटर पार्क करून टाकली. त्या चाकण MIDC मधनं शेकडो कंपन्या पळून चाललेल्या आहेत आणि तुम्ही मात्र मस्त टेस्ला चालवा आणि ते 4,500 रुपयाची थाळी, त्याच्याबद्दल तर कोणी बोलायला तयार नाहीये. मस्त मजा हजा करा आणि नागरिकांना वाऱ्यावर सोडून द्या. आणि हे लोकसंघर्षाला मान्य नाहीये आणि लोकसंघर्ष ह्याच्यासाठी सतत आवाज उतरवत राहणार आहे. पहिले तर शहर दुरुस्त करा, शहरांचं रिप्लॅनिंग करा, शहरांचे रस्ते मोठे करा आणि गावागावांमध्ये ऍटलिस्ट रस्ते तरी पोचवा, ऍटलिस्ट रस्ते पोचवा. आता आम्हाला तुमच्याकडनं कुठल्याही शैक्षणिक किंवा आरोग्य सुविधांची अपेक्षा राहिलेली नाहीये. पण ज्याच्यात तुम्हाला भ्रष्टाचार करता येतो ते एक मोठं कुरण म्हणजे रस्ते बांधणं. तुमचे रोडकरी साहेब सिमेंटच्या पोत्यामागे 10 रुपये घेत आहेत, त्यांना म्हणावं इथे घ्या आणि बांधा रस्ते. का आम्हाला असं उपेक्षित ठेवताय तुम्ही? आणि म्हणून मित्रांनो, आता आपल्याला रस्त्यावरती येऊन संघर्ष आणि बंड करायची वेळ आलेली आहे. लोकसंघर्ष योग्य वेळी तुमच्यापर्यंत निरोप देणार आहे. आपल्याला कुठे आणि कधी जमायचं आहे त्यावेळेस तुम्ही अवश्य हजर राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.